नमस्कार, मी बालाजी देवीदास पुरी, राहणार मोगा, पोस्ट तीर्थ, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर या ठिकाणचा रहिवासी आहे. अहमदपूर आणि चाकूर या विधानसभेचा उमेदवार म्हणून मी उद्या 21 तारखेला माझा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्याचं कारण असं आहे, खूप दिवसापासून मी अहमदपूर आणि चाकूर तालुक्याची दुरावस्था पाहतोय. दुरावस्था म्हणजे काय, पायाभूत सुविधांचीच नाही. दुरावस्था शिक्षण, आरोग्य, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, एकंदर सर्वच समाजाची या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यामध्ये दुरावस्था आहे. आरोग्याचा प्रश्न जर बघितला तर आमच्या अहमदपूर तालुक्यामध्ये 80% लोक ज्याचं की उत्पन्न 1,00,000-2 लाखापेक्षाही कमी आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्याचा हा तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये साहेब आरोग्याच्या सुविधा आणि आरोग्याचा खर्च गगनाला भिडलेला आहे. अशामध्ये अहमदपूर तालुक्याला जिल्हा उपरुग्णालय दर्जा प्राप्त झालेला असताना तिथं सुविधा काय मिळतात, डॉक्टर्स किती अवेलेबल असतात. लातूरला रेफर करावं लागते. तिथं स्थानिक आजचे विद्यमान आमदार असतील, सन्माननीय माजी आमदार असतील किंवा कुठलेही लोकप्रतिनिधी असतील, त्यांचं डोळे झाकपणे दुरावस्था झालेली आहे. या अनुषंगाने मला वाटते, माणसाने माणसाची माणुसकी सस्ती केली आहे. सावध वारे गवा ज्वारीच्या दाण्यांनो, पाकरांनीच भुजगावण्याशी दोस्ती केली आहे. मित्र हो, मला सांगायचे पत्रकार बंधूंना की बाबा, आज तुमचा शिक्षण क्षेत्र असेल, स्थानिक बीओ असतील, जिल्ह्याचे युओ असतील, यांच्यावर लोकप्रतिनिधीचा धाक असला पाहिजे की आपण काय करू. आज शिक्षणाची जर व्यथा आणि व्यवस्था जर बघितली, या अहमदपूर तालुक्यामध्ये 10 ते 20-25 अशी पटसंख्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आहे. तर मला सांगा तुम्ही, जर अशी जर जिल्हा परिषदेची एक दिवस शाळा बंद पडली, शेतकऱ्याच्या आणि कष्टकऱ्याच्या मुलाला इंग्रजी मीडियम, सीबीएसई पॅटर्न, ICI पॅटर्न 1,00,000-2 लाख फीस घालून शक्य आहे का शाळेत जाणं? एक दिवस जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंदच पडल्या, तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही स्वप्न बघा किंवा तुम्ही कल्पना करा की जिल्हा परिषदेच्या शाळा जर बंद पडल्या तर पूर्वी पेशवाईच्या काळामध्ये फक्त श्रीमंताला म्हणजे उच्चवर्णीयाला शिक्षण घेण्याचा अधिकार होता. मला आज सांगायचे आहे, तसंच एक जिल्हा परिषदेच्या जर शाळा बंद पडल्या तर फक्त श्रीमंताचेच मुलं प्रायव्हेट शाळेत शिक्षण घेतील आणि गरिबाच्या मुलांनी शिक्षण घ्यायचंच नाही का? हा ज्वलंत प्रश्न माझ्या मनाच्या समोर उभा टाकलाय. मला दुसरा विषय मी बोलता तुम्हाला शेतकऱ्या संदर्भात बोललो. शेतकऱ्याचा पीक विमा असेल, शेतकऱ्याचा अनुदान असेल, या संदर्भात आमचे सन्माननीय माजी आमदार असतील, विद्यमान आमदार असतील, ते फक्त आणि फक्त जनतेच्या सभेमध्ये किंवा जनतेच्या स्टेजवर बोलतात. पण माझं तुम्हाला पत्रकारांना आव्हान आहे, पत्रकारांना माझी विनंती आहे की बाबा, माजी आमदारांनी आमच्या अहमदपूर आणि चाकूर या 2 तालुक्या संदर्भात विधानसभेमध्ये शेतकऱ्याचे प्रश्न किती वेळा उपस्थित केलेत. माझ्या मनाला परत एक पडणारा प्रश्न आहे की पीक विमा आमच्या बाजूचा तालुका असलेला उदगीर आणि जळकोट या तालुक्याला मिळू शकतो, परळीला मिळू शकतो. अहमदपूर चाकूर तालुक्यानं पाप काय केलं? माझ्या मनात खूप वेळेस विचार आला, रस्त्यावर यावं, आंदोलन करावं, शासनाचं लक्ष घालून घ्यावं. पण शेतकऱ्याला कुणीच वाली नाही की शेतकऱ्यानं आपला लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपला आमदार विधानसभेत पाठवलेला असतो. त्यानं शेतकऱ्याच्या हिताकडे, शेतकऱ्यांच्या प्रगतीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यानंतर माझ्या मनात दुसरा एक प्रश्न येतो. अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये जंगली प्राणी, उदाहरणार्थ हरिण असतील, वांढेर असतील, काळवीट असतील, भरमसाठ या रानडुकरांचा सुळसुळाट आहे. आणि त्याच्यामुळे आतापर्यंत शासनानं कंपाऊंड वॉल किती शेतकऱ्यांना दिलाय.
महत्वाचा प्रश्न आहे. माझे शेतकरी बांधव रात्रंदिवस दिवसभर काम करायचं आणि रात्री हरणं राखायचं, हेच सिच्युएशन चालू आहे. उत्पन्नाच्या आधारित भाव हा सेंट्रल गव्हर्नमेंट, राज्य गव्हर्नमेंट, आयात निर्यातीचं धोरण याच्यावर जरी असलं, पण स्थानिक पोटतिडकी. आजच्या इथं कामगाराला रोजगार किती मिळतो? आमच्या इथं MIDC उपलब्ध आहे का? आणि इथे MIDC तरुण मुलांना, सुशिक्षित बेरोजगारांना, ज्यांच्याकडे स्किल डेव्हलपमेंट, ज्यांच्याकडे कौशल्य आहे किंवा बेकार बेरोजगार आहेत, बिगारी म्हणतो आपण त्यांना आपल्या शब्दात, आतापर्यंतचे आजी आणि माझी दोन्ही, म्हणजे आजी आणि माझी आतापर्यंतचे आमदार किती पट, म्हणजे किती सक्सेस झालेत की या लोकांना रोजगार देण्यात. आज अहमदपूर चाकूर तालुक्याचा जर विचार केला तर आपल्या अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये MIDCचं प्रमाण किती आहे? खूप चिंतन करण्याचा विषय आहे. काम मिळत नाही म्हणून अहमदपूर शिक्षणाची पंढरी आहे. इथं मुलं घडले जातात, इथं गुणवत्ता आहे, पण रोजगार नसल्यामुळं पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये स्थलांतरित करण्यात यावं लागते. स्थलांतर वाढले अहमदपूर चाकूर तालुक्याचं. इथं MIDCची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, प्राथमिक जिल्हा परिषदच्या शाळेकडे लक्ष देण्याची गरज आहे, आरोग्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. मला या सर्वच अनुषंगाने मला एक मनाचं वाटतंय, झोपणाऱ्या माणसाला उठवणं खूप सोपं आहे, पण झोपीचे सोंग घेणाऱ्या माणसाला उठवणं खूप अवघड आहे. मित्रहो, बोलता बोलता मी असं बोललो की रामायणामध्ये कुंभकर्ण नावाचं एक पात्र होतं. त्या कुंभकर्ण नावाच्या पात्राला उठवण्यासाठी, जागवण्यासाठी त्याच्या कानाखाली 6-6 महिने नगारे वाजवले जात असत. पण मित्रहो, झोपणाऱ्याला उठवणं कदाचित सोपं असू शकतं आणि आहे, पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवणं खूप अवघड आहे. आज वेळ आले झोपीच्या सोंग घेणाऱ्या माणसाला उठवण्याची. बहुजनांनी, कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, युवकांनी योग्य उमेदवार निवडून देऊन आपले प्रश्न, आपल्या समस्या, लोकप्रतिनिधी जो कोणी असेल त्याने विधानसभेमध्ये माझ्या कुटुंबाच्या समस्या म्हणून विधानसभेत मांडल्या पाहिजेत. मला एक म्हणायचे आहे, बोलता बोलता एक विषय झाला अहमदपूर चाकूर MIDCचा. तुम्ही पत्रकार महोदय आहेत. आज अहमदपूर चाकूर तालुक्यातली MIDC कुणाच्या ताब्यात आहे बाबा? कोणत्या लोकांच्या ताब्यात आहे? किती एकर दिली पाहिजे आणि किती एकर त्यांच्या नावामध्ये आहे? त्या जमिनीचा गैरफायदा कुणा घेतलाय हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच माहित आहे. पत्रकार परिषदेमध्ये कुणाचे नाव घेणं उचित नाही, पण माझं जी एक पोटतिडकीचा, एक माझा अहमदपूर चाकूर तालुक्याचा एक नागरिक म्हणून माझी मागणी आहे, ज्या लोकांकडे MIDCच्या जमिनी आहेत त्यांनी MIDC किती वेळा चालू केले आणि त्यांचे किती उद्योग चालू आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, या 2 तालुक्यामधल्या युवकाला, या 2 तालुक्यामधल्या MIDCनं किती रोजगार दिलेला आहे. आज बोलताना मी सांगितलं की अहमदपूर चाकूर तालुक्याचा ओघ पुणे मुंबईकडे वाढलेला आहे. ते थांबवण्याची गरज आहे आणि ते थांबवण्याचं काम स्थानिक लोकप्रतिनिधीचं आहे. आज साहेब बोलताना विचार येतो मनामध्ये, माझ्या शेतकऱ्याबद्दल प्रत्येकाला कळवळा येतो. इलेक्शन आल्याच्या नंतर, निवडणुका आल्या की शेतकरी प्रत्येक उमेदवाराला केंद्रबिंदू दिसतो. शेतकरी महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला आर्थिक व्यवस्थेचा कणा म्हटला जातो. मला महाराष्ट्राचंही बोलायचं नाही, मला भारताचंही बोलायचं नाही, मला माझ्या अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातल्या शेतकऱ्याची किती वाईट परिस्थिती आहे, कष्टकऱ्याची किती वाईट परिस्थिती आहे, ऊसतोड कामगाराची काय हाल आहे, वीट भट्टीला कामगार जाणार त्याची काय हाल आहे, वस्ती वाड्यावर आज काय दुरावस्था आहे. तुम्ही सिमेंटच्या बिल्डिंगी उभ्या केल्या, DPCचा तर निधी येतोच, विषय नाही, पण तुम्ही तुमच्या प्रयत्नामुळं, आम्ही म्हणत नाही की तुम्ही विकास केला नाही. विकास कोणता केला? सिमेंटच्या बिल्डिंगी उभा केल्या. जर तुम्ही सिमेंटचे जंगल उभा केले म्हणजे विकास झाला का हो? आज सर मला एक प्रश्न विचारायचे आहे.
आज गावातल्या ग्रामपंचायत पासून ग्रामसेवक असेल, पोलीस शिपाई असेल किंवा तलाठी असतील, सर्वसामान्य माणसाला या लोकांचा त्रास किती आहे. काही मी सर्वांनाच घेत नाही, पण काही लोक त्रास देणारे आहेतच. मग याच्यावर नियंत्रण आणि नियोजन कोणाचं असलं पाहिजे. कलेक्टर साहेब असतील, डिप्युटी कलेक्टर साहेब असतील आणि तहसीलदार साहेब असतील, यांच्या बैठका लोकप्रतिनिधी किती महिन्याला आणि कधी कधी घेतात. आरोग्य डिपार्टमेंटच्या बैठका किती आणि कधी कधी घेतात. त्यांना मार्गदर्शन कसं आहे, त्यांच्या सुविधा कशा आहेत. आज तुम्ही बघितलंय, मी बघितलंय आणि अहमदपूर चाकूर तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकानं बघितलंय. तिथं हजारो शेकडोच्या संख्येनं रांगेत उभा असणारे असतात. 12 वाजता दवाखाना बंद होतो आणि बाकीच्याला आरोग्य सुविधापासून वंचित राहावं लागतंय. ही आज अहमदपूरची अवस्था आहे, दूर अवस्था आहे. ही दूर अवस्था जर बदलायची झाली तर ज्या माणसाला या कष्टातून बाहेर पडावं लागतंय अशा माणसाला मतदान करणं, अशा माणसाला सहकार्य करणं ही आज काळाची गरज आहे. आणि मला वाटतं अहमदपूर चाकूर तालुक्याची जनता माझ्यासारख्या उमेदवाराच्या पाठी मागे राहिल्याशिवाय राहणार नाही, मला विश्वास आहे. साहेब, दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. आज अहमदपूर चाकूर तालुक्याचा जर विषय घेतला, विचार केला तर अहमदपूर चाकूर तालुका सुसंस्कृत तालुके आहेत. पण आज आमच्या नशिबाला बेकारी आणि शेतकऱ्याच्या नशिबाला आसमानी सरकारी सुलतान ही संकट खूप येत आहेत. मग हे मुद्दे कुणा मांडायचे. मी परत माझा इशारा जातो त्या तालुक्याच्या आमदारकडे, तालुक्याच्या लोकप्रतिनिधीकडे. त्यांनी आमचे प्रश्न विधानसभेमध्ये का मांडू नयेत. आम्ही त्यांना आमचे प्रश्न मांडण्यासाठी तिथं पाठवले. साहेब, मला 1 हेक्टर 23 आरे एवढी जमीन आहे. मला फक्त आणि फक्त 3 एकर जमीन कोरडवाहू आहे. मी आमदारकीच्या किंवा विधानसभा सदस्याच्या पदापर्यंत पोहोचण्या इतकी माझी आर्थिक परिस्थिती नाही. पण या जीवनात माझ्या मित्राला, माझ्या ओळखीच्या माणसाला आणि माझ्या स्वतःवर असे काही प्रसंग आले त्यावेळेस माझ्या मनात विचार आला की हे प्रसंग आणि हे दुरावस्था फक्त एकमेव कोणी दूर करू शकत असेल तर लोकप्रतिनिधी दूर करू शकतो. त्याचं वाक आणि त्याचं कमळ, ज्याला अधिकार आहेत, अधिकाऱ्याला व्यवस्थित कामावर लावण्यासाठी. आज अहमदपूर चाकूर तालुक्यात दवाखाने आहेत. मी परत सांगतो, आज माझ्या मित्राची एक बहीण होती, रस्त्यात 10 दिन झाली हो लातूरला जाताना. काय उपयोग आहे जिल्हा रुग्णालय असताना. मला सांगा, आज माझ्या अहमदपूर चाकूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेच्या इमारती उभ्या आहेत. त्या इमारतीमध्ये 20 आणि 25 मुलं आहेत, विद्यार्थी. कुठं शौचालयाची सोय नाही, कुठं पिण्याच्या पाण्याची सोय नाही. आम्ही कुणाकडे मागायचं आणि काय मागायचं. आज जो कोणी आमदार असेल, आजी असतील, माझी असतील, त्यांची जबाबदारी नाही का या लहान पिलांना, या लहान बाळांना शौचालयाची व्यवस्था आहे किंवा नाही. आज बहुतांश तालुक्यामध्ये बहुतांश वाढीव वस्त्याची शाळा गळते आहे. कशासाठी. त्याच्याकडे कोण जबाबदार आहे. तुम्ही, आम्ही जबाबदार आहेत. या गोष्टी कुठेतर मनाला खटकतात, या गोष्टीचा मनाला कुठेतर वेदना होतात. या सर्व गोष्टीचा बदल फक्त राजकारणातूनच होणं शक्य आहे असं मला वाटलं. म्हणून माझा निर्धार, माझा विचार, माझे पावलं कळत न कळत विधानसभेच्या निवडणुकीकडे ओळले. मला माझ्या मित्रांनी सहकार्य केलं. मित्रांनी सांगितलं, आर्थिक परिस्थिती असो, माणसांची साथ असो, शेवटपर्यंत मरेपर्यंत आम्ही तुझ्या पाठीमागे राचाल, लढचाल आणि तुला आमदार करचाल. माझ्या मित्रांचा शब्द आहे. आणि शब्दच नाही, मला सुद्धा आत्मविश्वास आहे की जनतेला त्यांच्या परिस्थितीमधून जाणारा एक आमदार मिळणार आहे. आणि जनतेचा मला विश्वास आहे की जनता मला सोडणार नाही, जनता माझ्या सोबत राहील. आणि मी
आश्वासन देतो की मी दिलेल्या शब्दाला मी बोलणार नाही. शेतकऱ्याच्या मालाचा भाव माझ्याला शक्य आहे, शेतकऱ्याच्या मुलाला रोजगार शक्य आहे नाही, पण मी एवढा शब्द नक्की देतो, शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, सर्वसामान्याचा पोलीस स्टेशन असेल, तहसील ऑफिस असेल, पंचायत समिती असेल, इथं होणारी हेळसांड, इथं होणारा अपमान, इथं होणारी पिळवणूक 100% मी थांबवल. माझा आणखीन याच्या पलीकडे शब्द आहे, अहमदपूर चाकूर तालुक्याची MIDC पुन्हा एकदा व्यवस्थित रूपात चालू करल, तिला भरभराटीचं स्वरूप आणल आणि इथल्या स्थानिक युवकाला रोजगार दिल्याशिवाय मी राहणार नाही. तिसरा मी तुम्हाला मुद्दा सांगतो, मी जर आमदार झालो, विधानसभेत जाऊन विधान भवनासमोर मी उपोषणाला बसेल आणि अहमदपूर चाकूर तालुक्याच्या शेतकऱ्याला शेतीसाठी कंपाऊंड वॉल मंजूर करून आणल्याशिवाय राहणार नाही. मी तिसरा मुद्दा तेवढाच महिला सांगतो की आज जिल्हा परिषदची शाळा असेल, जी तुमच्या आमच्या गरीबाचे लेकर आहेत, मी बोलताना बोललो की आज जर आमच्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडल्या तर गोरगरिबाला शिक्षण घेणं खूप महाग होईल आणि अवघड होईल. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला शिक्षण भेटेल आणि ज्याला पैसे नाहीत त्याचा मुलगा अडाणी राहिल्याशिवाय राहणार नाही. साहेब, तर मला एक माझ्या मनातून तळमळीतून प्रश्न आहे, जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडणार नाही. जिल्हा परिषद मी जर आमदार झालो तर जिल्हा परिषदेच्या शाळेवर मूलभूत सुविधा, प्राथमिक सुविधा, पायाभूत सुविधा दिल्याशिवाय राहणार नाही आणि एक वर्ग एक शिक्षक देण्याचा प्रस्ताव मी राज्य शासनाकडे मागल. माझ्या अहमदपूर चाकूर तालुक्यातल्या गोरगरिबाच्या लेकरासाठी आणि जिल्हा परिषदच्या शाळा टिकवण्याचा मी प्रयत्न करल. त्याच अनुषंगाने सांगतो, बोलता बोलता म्हणलो की प्राचीन काळात खूप पूर्वी विशिष्ट समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार होता, पण आज विशिष्ट समाजाला नसून गोरगरिबाचे लेकर घरी राहतील आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्याच लेकरांना शिक्षण मिळेल, तेच लेकर मोठे होतील आणि तुमचे आमचे लेकर बिगारी होतील, लोकांच्या मशा वळतील, लोकांचे गुरं चारतील. ही अवस्था येऊ देण्यासाठी, ही दुरावस्था अहमदपूर चाकूर तालुक्यावर न येऊ देण्यासाठी मला म्हणायचे आहे, आजच्या तरुण पिढीनं, मतदारांनी, विद्यार्थ्यांनी, तरुणांनी, वृद्धांनी सजग व्हा. तुम्ही साक्षर आहेत आणि योग्य उमेदवार तुमच्यातला निवडून द्या, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगायचं म्हणलं, आज धोक्याची घंटा आहे. आज तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी एक हत्यार दिलेला आहे. आज तुमच्या पाया पडायला पूर्ण लोक येतात आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते, लढला नाहीस तर चालेल, लढला नाहीस तर चालेल, पण विकला जाऊ नकोस. माझा मतदार बंधूंना, तरुणांना, वृद्धांना, माझ्या माय माऊलींना नम्रतेची विनंती आहे की विकू नका. तुमचा अमूल्य वेळ 500,000 रुपये देऊ नका. जे पैसे देतील की कुठं घाम घालून आणलेले नाहीत किंवा कुठं कुणाच्या नाला बिल्डिंग खंदून म्हणजे रोजगार करून आणलेले नाहीत, ते पैसे तुमच्या आमच्या नावाने आलेले, तुमच्या आमच्या टॅक्स मधून, तुमच्या आमच्या करामधून जमा झालेले भ्रष्टाचाराचे पैसे तुमच्या आमच्या मतदान विकत घेण्यापर्यंत येतील आणि तुम्हाला 2 पैशाचा आमिष दाखवून दोन पैशाचा आमिष दाखवून मतदान तुमचा घेण्याचा प्रयत्न करतील. पण मला तुमच्यावर खात्री आहे, मला मतदारावर खात्री आहे, मला अहमदपूर चाकूर तालुक्यातल्या माणसावर खात्री आहे. ह्या भूल थापांना लोक बळी पडणार नाहीत आणि अपक्ष उमेदवार बालाजी पुरे यांना निवडून दिल्याशिवाय लोक राहणार नाहीत. मला तितकाच विश्वास माझ्या अहमदपूर चाकूर तालुक्यातील संबंध जनतेवर आहे. आणि मला पुन्हा एकदा सांगायचं आहे तळमळीनं, तुमच्या आमच्या लेकराला, तुमच्या आमच्या आरोग्याला, जर ज्याच्याकडे मला एक प्रश्न विचारायचा आहे अनुषंगानं, ज्याच्याकडे समजा पैसेच नाहीत, आज सरकारी दवाखान्याची अवस्था तुम्हाला सर्वांना माहित आहे, ज्याच्याकडे पैसे नाहीत त्याला आरोग्य सेवा घेण्याचा अधिकार नाही का? हो, आरोग्य सेवा घेण्याचा अधिकार नाही का? आज देशाचे पंतप्रधान म्हणतात आम्ही 5 लाख रुपये पर व्यक्तीला आम्ही विमा देतोय. अहो, आम्हाला जायला दवाखान्यात जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयाला जायला आमच्याकडे पैसेच नाहीत, तर त्या विम्याचा आम्हाला काय फायदा आहे? आज आम्हाला त्या दवाखान्यात द्यायला पैसेच नाहीत, तुमचे परत पैसे घ्यायचे कसे? म्हणजे आज आमच्या जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवांनी, महापुरुषांनी आम्हाला सांगितलं, शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा ह्या 5 गोष्टी माणसाच्या मूलभूत गरजा असताना आम्हाला व्यवस्थित घर आहे का हो? आम्हाला योग्य शिक्षण आहे का हो? आमचं आरोग्य व्यवस्थित आहे का हो? अहो, आम्हाला 5-5 किलोच्या
रेशनसाठी दारोदार भटकावं लागतंय शासन दरबारी. तुमचाच अन्न नागरी पुरवठ्याचा एक विभाग पुरवठा असलेला तहसीलदारला काय अवस्था होते. 100% माझ्या अहमदपूर चाकूर तालुक्यातल्या नागरिकांना त्याचा अनुभव आला असेल की रेशन कार्ड काढताना त्या 2-3 योजना आहेत. अन्न सुरक्षा, शेतकरी किंवा आणखी बीपीएल अशा काही योजना आहेत, एपीएल. त्या योजनेमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी, तिथल्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आज माझ्या लाभार्थ्यावर काय अवस्था आहे साहेब. पण ही जबाबदारी आहे तर कुणाची? याच्यावर लक्ष द्यावं तरी कुणा? मी मोठा माणूस नाही, आतापर्यंत मला राजकारणाचा गंधही नाही, पण शिक्षणानं मला कळतं की ही जबाबदारी कुणाची आहे आणि हे प्रश्न सोडवण्याचा अधिकार कुणाकडे आहे. आणि हा अधिकार जर स्थानिक लेवलच्या लोकप्रतिनिधीचा जर असेल, तो प्रश्न सोडवण्याची ताकद त्या माणसामध्ये असेल, तर ती ताकद घेण्याचा काम मी करून हे सगळे प्रश्न तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, मायमौलींच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की हे सगळे प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी बोलताना मला नामदेव ढसाळ सरांची कविता आठवते. बरा होतो ओळचा गोटा, गावची गुरं चारली असती. त्या कवितेत कवीला म्हणायचं होतं, जर मी शिक्षण घेतलं नसतो तर माझा जन्मसिद्ध हक्क आहे की गावातले गुरं चारायचा, गावातलं शेण काढायचं, आणि माझा जन्म असाच आहे. पण शिक्षण घेतल्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी कळत आहेत. या शिक्षण घेतल्यामुळं या गोष्टीला प्रतिकार, या गोष्टीला विरोध करण्याची ताकद मला मिळाली. पुन्हा एकदा मी सर्व आलेल्या पत्रकार महोदयाचे, माझ्या पत्रकार बंधूचे मी व्यक्तिशः नम्रपणे मी आभार व्यक्त करतो आणि सर्वच राष्ट्रपुरुषांना मी वंदन करतो आणि मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय भारत.